तटकरेंनंतर छगन भुजबळांनी या चर्चांवरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. अजिबात काही खडाखडी कोणाचे काही माझे काही झाले नाही. तुम्ही चर्चेला सुद्धा भांडण म्हणत असाल खडाखडी तर बरोबर नाही. चर्चा म्हणजे काय खडाखडी नव्हे, चर्चा ही चर्चा असते. मी माझं मत मांडणार, ते त्याचं मत मांडणार, आणखी तिसरा कोण असेल तर त्याचं मत मांडणार. आणि माझ्याकडे पार्थ पवारांनी असली कुठलीही काही मागणी केलेली नाही आणि माझं आणि त्यांचं कधीही वादावादी झालेली नाही. वैयक्तिकरित्या सगळ्यांना सारखा निधी मिळेल ही चर्चा झाली. याच्यामध्ये पार्थ पवार यांनी अजिबात भाग घेतलेला नाही. किंवा मला असं वाटतं ते त्यावेळेला काय फोन आला म्हणून बाहेर गेले असतील, पण त्यांनी असा कुठलाही विषय त्या बैठकीमध्ये काढलेला नाही. आमदारांचा प्रश्न होता, त्याला मी उत्तर दिलं. पवार साहेब होते, अजितदादा होते, अजितदादा त्यांना सहकार्य मदत करतच होते. आता त्या सुप्रियाताई करतात, काय लागलं तर त्यांना मदत करायची. सगळे अशा करतात ना, घरातले त्यांचे हे असतील, राजकारणातले लोक असतील किंवा मुलं असतील किंवा आणखी कोणी असतील, मुली असतील, ते मदत करतात ना पक्ष वगैरे जे नीट वगैरे चालवा म्हणून. प्रत्येक घरामध्ये आहे. आणि दिल्लीपासून आपण जरी बघितला तरी जे आहेत असे लोक जे आहेत, घरातले लोक जे आहेत ज्यांना राजकारणामध्ये आहेत आणि जे खासदार आहेत, आमदार आहेत, हे अशा प्रकारचं जे आहे सहकार्य आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे करतात. त्याच्यामध्ये चूक काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.